हॅलो, सगळ्यांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी अर्थात आपल्या सगळ्यांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा जन्मदिन जयंती। तर मला खरं तर जयंतीबद्दल बोलायचंच नाहीये, मला बोलायचंय ते या उत्सवांबद्दल। म्हणजे उत्सव साजरे करताना प्रत्येक वेळी डॉल्बी लावून, अंगविक्षेप करून, अश्लील गाणी लावून धांगडधिंगा करत नाचलंच पाहिजे का? असा नियम आहे नाही ना? आणि मला एक सांगा, समजा तुम्ही आस्तिक असाल तर देवासमोर किंवा आपण सगळेच महाराजांना मानतो, आपण सगळेच महाराजांचे भक्त आहोत, आपण शिवरायांचं नाव वेळोवेळी घेतो, मग अशा वेळी देव असू दे, महाराज असू दे किंवा आणखीन कुठलाही सणवार असू दे, त्यावेळी धांगडधिंगा केल्यानीच किंवा डॉल्बी लावून अंगविक्षेप करत अश्लील गाण्यांवर नाचल्यानीच समोरचा आदर्श व्यक्ती आपल्यावरती प्रसन्न होतो किंवा त्या गोष्टीची तीव्रता अर्थता वाढते, असं काही असं आहे असं वाटतं का? नाही ना? तसं काहीच नसतं आणि मुळात ते तसं नसलं पाहिजे। कारण कसं आहे ना की एखादी गोष्ट साजरी करायची असेल तर आपल्याला त्याचं महत्त्व पटलं पाहिजे। त्या व्यक्तीने घालून दिलेले नियम, त्या व्यक्तीने घालून दिलेले संस्कार, केलेल्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर आपोआप त्या व्यक्तीपर्यंत आपले प्रणाम, आपले नमस्कार जाऊन पोहोचतात। उद्या तुम्ही शिवजयंतीच्या दिवशी मस्त डॉल्बी न लावता, दारू न पिता, धांगडधिंगा न घालता सण साजरा केलात तर महाराज असं म्हणणार आहेत का की नाही मला हे काही आवडत नाही आणि तुम्ही काहीही करून माझ्यासमोर डॉल्बी लावून दारू पीत धांगडधिंगा केला पाहिजे, असं होईल असं वाटतं? नाही ना? असं होणारच नाही। किंवा गणपती असेल, देव बाप्पा असेल, तो असं म्हणतो का की काहीही झालं तरी माझ्या समोर तुम्ही डॉल्बी लावून नाचलं पाहिजे, नाही तर मी प्रसन्न होणार नाही, मी चिडून बसेन, मी 21 मोदक खाणार नाही, असं काही असतं? नाही ना? एक्झॅक्टली। त्यामुळे सणावारांचं, उत्सवांचं पावित्र्य आपल्याला का जपता येत नाही हा मला वेळोवेळी पडलेला प्रश्न आहे। खरंच म्हणजे एखादा उत्सव हा आपण आनंदासाठी, आपल्या चांगल्यासाठी का साजरा करत नाही? का प्रत्येक वेळी त्याच्यातून काहीतरी वरचढता किंवा स्पर्धाच आपल्याला दाखवायची असते? माझ्या मंडळाचा गणपती किंवा माझ्या मंडळाची शिवजयंती तुझ्यापेक्षा किती मोठी आहे बघ, तुझ्यापेक्षा मी किती मोठे 10 बेस 10 टॉप लावतो डॉल्बीचे, हे दाखवणं आपल्याला का त्या क्षणी योग्य वाटतं? आपल्याला लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे कशासाठी साजरे केले? लोक एकत्र येतात, त्या निमित्ताने लोकांच्या इथला एकोपा वाढतो, लोकांच्यातले जे गैरसमज असतात किंवा लोक एकमेकांशी कनेक्ट होतात म्हणून केले ना? मग याच गोष्टीचा वापर आपण दुरुपयोग करायला लागलो तर टिळकही कधी खुश होणार नाही, महाराजांनाही कधी खुश वाटणार नाही आणि देवही कधी आपल्याला माफ करणार नाही। हा, मी असं नाही म्हणत की तुम्ही छत्रपती शिवरायांना देवत्व दिलं पाहिजे, देऊच नका, कारण ते माणूस होते, हा देव माणूस होते, हे मात्र 100%। मी महाराजांची खूप मोठी भक्त। मी दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला त्यांचे बाहेर जे मूर्त्या उभ्या केलेल्या असतात किंवा पुतळे उभे केलेले असतात त्या पुतळ्याच्या चरण स्पर्शावर डोकं ठेवून नतमस्तक होते आणि हाच माझा नमस्कार त्यांच्यापर्यंत अर्थात पोहोचतो। पण यासाठी मी रोज अश्लील गाण्यावरती धांगडधिंगा करत, दारू पिऊन, अंगविक्षेप करत नाचत नाही, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। कुठलाही सण असेल, अगदी दिवाळीपासून ते अगदी संक्रांतीपर्यंत, काय लोकांच्यातला एकोपा, लोक एकत्र येणं हे ज्या गोष्टीला म्हणतात ते गोष्ट झाली तर सणाचं आणि उत्सवाचं खरं पावित्र्य जपलं जाईल। मग आजपासून नाही ना करणार असे अश्लील प्रकार आणि अंगविक्षेप करून मोठमोठ्या लोकांच्या प्रतिमा नाही ना डोळीला मिळवणार। त्यांनी घालून दिलेले संस्कार, त्यांनी घालून दिलेले नियम पाळत त्यांचे संस्कार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया ना आपण सगळ्यांनी। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला देणार आहात, काय पटलं काय नाही पटलं हेही सांगणार आहात। पुन्हा एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा।
तर आपण आपल्यात परिवर्तन घडवूया, आपोआप लोकांच्यात परिवर्तन घडेल. सुरुवात आपल्यापासून करायची असते. ते म्हणतात ना, चॅरिटी बिगॅन्स ॲट होम. तसंच तुम्ही मला सांगा, तुम्ही या शिवजयंतीला किंवा प्रत्येक उत्सवाला काय काय वेगवेगळं करता. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत. ओके, बाय बाय.